नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारण समजून घ्यायचं असेल तर जी माणसं गंभीरपणे राजकारण करतात आणि राजकारणाकडे गंभीरपणे बघतात त्यांची वक्तव्य काळजीपूर्वक ऐकायची असतात. बाकी बुडबुडे उडवणारे अनेक प्रवक्ते नेते राजकारणामध्ये प्रचंड झालेले आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं. त्यांच्याकडून 100 वक्तव्य ऐकली तरी एकही विश्वास ठेवण्यासारखं वक्तव्य नाही हे गृहीत धरून अशा लोकांना आपण समोर बघितलं किंवा वाचनात आलं तर लगेच पुढे निघून जायचं, त्यांचं ऐकू नये. पण ठराविक माणसं अशी असतात की त्यांचं बोलणं, वक्तव्य, त्यांची कृती ही अतिशय बारकाईने अभ्यासणं आवश्यक असतं, बघणं आवश्यक असतं, समजून घेणं आवश्यक असतं. कारण त्यातून राजकारण पुढे सरकण्याची प्रक्रिया सुरू असते किंवा प्रत्यक्ष घडत असते. ही माणसं जे बोलतात ते सगळंच्या सगळं सांगत नाहीत, पण जे काही त्यांच्या बोलण्यातून येतं त्याची गंभीर दखल घेण्याची गरज असते, कारण त्यात अनेक शक्यता दडलेल्या असतात. मी तुम्हाला उदाहरण देईन मित्रांनो. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची जी 6वी जागा होती ती जिंकण्यासाठी विधानसभेतल्या कुठल्याही पक्षाकडे स्वतःचं स्पष्ट मत नव्हतं. म्हणजे जी काही 40 मतं वगैरे लागतात तेवढी मतं कुठल्याही एका पक्षाकडे नव्हती, कुठल्याही एका आघाडीकडे किंवा युतीकडे नव्हती. म्हणूनच 6वी जागा आपण अपक्ष म्हणून लढवतो, सगळ्या पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली होती. आणि शरद पवारांनी त्याला पहिल्या फटक्यात पाठिंबा देऊन टाकला होता. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं किंवा अजितदादांनी लक्षात आणून दिलं की आपण आपल्याकडे उरणारी अधिकची मतं शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला द्यायची 2 वर्षापूर्वीच कबुली दिलेली आहे, त्यामुळे ही संभाजीराजेंना आपण परस्पर देऊ शकत नाही. तेव्हा संभाजीराजेंनी शिवसेनेची संमती घेतली पाहिजे असं अजितदादांनी सांगितल्यावर शरद पवारांनी आपला पाठिंबा मागे घेतला होता. संभाजीराजे उद्धव ठाकरेंकडे गेले वगैरे वगैरे, पण काय जमलं नाही. ते शिवसेनेत गेले नाहीत, शिवबंधन मानलं नाही आणि अखेरीस संभाजीराजेंनी त्या 6व्या जागेचा आग्रह मागे घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रत्येकी एक उमेदवार निवडून आणणं शक्य होतं, पण त्या प्रत्येकाकडे उरणारी किंवा जादा मतं होती आणि अपक्ष वगैरे गोळाबेरीज केली तर 4थी जागा महाआघाडी मिळवू शकली असती. आणि त्यावरच उद्धव ठाकरे यांचा डोळा होता. पण दुसरीकडे भाजपकडे सुद्धा 2 उमेदवार निवडून आणल्यानंतर 3रा उमेदवार उभा केला तर त्याला आवश्यक असलेल्या 40 पैकी जवळजवळ 35 ते 30 मतं होती. पुढची 8-10-12 मतं मिळवणं आणि 3रा उमेदवार जिंकणं शक्य होतं. पण या सगळ्या संभाजीराजे यांच्या प्रयत्नांमध्ये अजिबात गप्प राहिलेला एकमेव नेता होता तो देवेंद्र फडणवीस होता. संभाजीराजेंनी माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी 3रा उमेदवार धनंजय महाडिक आणून उभा केला, बट आधी मौन पाळलं आणि नंतर 3रा उमेदवार उभा केला. पण नुसता 3रा उमेदवार उभा केला नाही तर स्पष्टपणे सांगितलं आम्ही जिंकण्यासाठीच 3रा उमेदवार उभा केला आहे. म्हणजेच 6 जागांपैकी 3 जागा भाजप म्हणून आम्हाला जिंकायच्या आहेत आणि आम्ही त्या जिंकून दाखवू. आणि कशा जिंकून दाखवू हे अतिशय संदिग्ध स्वरूपात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं की महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेले पक्ष, लहान मोठे आणि अपक्ष यांच्या आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे आणि त्या नाराजांना आपल्याच सत्तेतल्या आघाडीला धडा शिकवायचा आहे, आपल्या नेत्यांना धडा शिकवायचा आहे. आणि म्हणून
भाजपने एक जादा उमेदवार उभा करावा ही महाविकास आघाडीतल्या नेत्यांची मागणी, आमदारांची मागणी आहे, नाराज आमदारांची मागणी आहे. हे देवेंद्र फडणवीस उघडपणे बोलले होते, पण ते कोणी गंभीरपणे घेतलं नाही. ना पत्रकारांनी घेतलं, ना महाविकास आघाडीतल्या कोणी घेतलं. आणि शेवटी धनंजय महाडिक हा तिसरा उमेदवार भाजपचा जिंकून आला आणि शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला. पण विषय इथे संपला नाही मित्रांनो. हे काही प्रमाणात सूचित करून देवेंद्र फडणवीस राजकारण खेळले होते. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी परत एकदा विधान परिषदेची निवडणूक होती. जागा 10 होत्या आणि दोन्हीकडून 5 भाजपने आपल्या हक्काचे 4 अधिक 1 उमेदवार उभा केला महाविकास आघाडीतल्या नाराज आमदारांच्या आग्रहाखातर. आणि मतांची फाटाफूट झाली. जी महाविकास आघाडी 6 आमदार निवडून आणणार होती त्यांना राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेनेचे 2 आणणं शक्य झालं. पण काँग्रेसचे जे 2 आमदार निवडून येणार अशी खात्री होती, तो 1 निवडून आणताना सुद्धा मारामार झाली. आणि काँग्रेसच्या आमदारात भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे अशीच शेवटची लढत झाली. पण मुद्दा लक्षात घ्या, मुद्दा असा होता की आपण लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी लढतोय. आपल्याला कुठलाही गाजावाजा करायचा नाही म्हणत देवेंद्र फडणवीसांनी 5वा उमेदवार उभा केला, प्रसाद लाड, आणि तो निवडून आला. आम्ही येऊ करणार, आम्ही तेऊ करणार असं देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस बोलतात ते अतिशय गंभीरपणे घ्यायचं असतं. हे मी आज तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की गेले 2-3 महिने आपण एक गोष्ट ऐकतोय की आता उद्धव ठाकरे लोकसभेच्या वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. शिवसेनेचे जे 18 खासदार होते ते आणि शिवसेनेने त्यावेळेला लढवलेल्या जागा, पराभूत झालेल्या जागा, अशा मतदारसंघांचा उद्धव ठाकरे आढावा घेत आहेत. हे आपण ऐकत आलो. शरद पवारसुद्धा आपल्या लढवलेल्या यापूर्वीच्या जागा त्यांचा आढावा घेत आहेत. काँग्रेस पक्षसुद्धा आढावा घेतोय, हे आपण ऐकत आलो. पण एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे जे आज सत्तेत बसलेले 3 प्रमुख नेते आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्या पक्षातर्फे यापूर्वी ज्या लोकसभा निवडणुका लढवल्या गेल्या त्या लोकसभा निवडणुकीत जे मतदारसंघ लढवले होते त्याचा आढावा आम्ही घेतोय अशी कुठली चर्चा आपल्या कानावर आली नाही. हां, आज बघा मातोश्रीवर अमुक ठिकाणचे लोक आलेत, अमुक जिल्ह्याचे आलेत आणि त्यांची आढावा बैठक चालू आहे, ह्या बातम्या आपण ऐकल्या. पण अशी एकनाथ शिंदे, अजितदादा पवार किंवा देवेंद्र फडणवीस या तिघांनी आपापल्या पक्षाच्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेतल्या आणि त्याच्यात अमुक ठरलं, तमुक दिसलं अशी कुठचीही बातमी आली नाही. हे इतकं स्पष्ट असताना आणि लोकसभेची निवडणूक अवघी 6 महिने दूर असताना देवेंद्र फडणवीसांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्रात ज्या 48 लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी 26 जागा भारतीय जनता पक्ष लढवणार आहे आणि उरलेल्या 22 जागा एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या 2 मित्र पक्षांमध्ये वाटल्या जाणार आहेत. हे सूचक वाक्य आहे. पण हे अंतिम समजू नका. 3ही पक्षांची समन्वय होऊन बैठक होईल, त्यामध्ये याला अंतिम स्वरूप देता येईल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. आणि फडणवीस हे सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेत नाहीत. ते मातोश्रीच्या पटांगणात येऊन पत्रकार परिषद घेत नाहीत किंवा शरद पवारांसारखं कुठल्या तरी गावखेड्यात जाऊन पत्रकार परिषद घेत नाहीत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस जेव्हा कॅमेऱ्यासमोर वक्तव्य करतात तेव्हा ते गंभीरपणे
ऐकायचं असतं, समजून घ्यायचं असतं, त्याचा अर्थ शोधायचा असतो. आणि म्हणूनच हा एक वाक्य देवेंद्र फडणवीसांचं की भाजप 26 जागा लढवणार आणि मित्र पक्ष 22 जागा लढवणार, याचा अर्थ एक माझ्या दृष्टीने सरळ सरळ असा आहे की महायुतीमध्ये 3 पक्षात जागा वाटपांचा सौदा झालेला आहे. एखादी जागा इकडे तिकडे होईल. पुढे एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये आज 13 खासदार आहेत. अजितदादांकडे लोकसभेचा अवघा एक सुनील तटकरे हा खासदार आहे. त्यामुळे अजितदादांना इतक्या निम्मे 11 जागा देणार का 22 पैकी वाटप करताना? मग आमच्या 13 मधून आम्ही 2 कमी का करायचे, असाही वाद होऊ शकतो. तर तो वाद टाळण्यासाठी 13 आणि 9 म्हणजे अजितदादा यांना 9 जागा आणि एकनाथ शिंदे यांचे जे आजचे सिटिंग खासदार आहेत 13, त्या सर्वांना त्या 13 जागा आणि अजितदादांना 9 जागा असं वाटप होऊ शकतं. किंवा असं वाटप आधी ठरलेलं असावं, ज्याला वाद होणार नाही. अजितदादा बार्गेन करण्याच्या परिस्थितीत नाहीत. त्यांच्याकडे अवघा 1 लोकसभेचा खासदार आहे. बारामती, शिरूर आणि सातारा या 3 जागा शरद पवारांबरोबर राहिलेल्या आहेत. तेव्हा त्या जागा अजितदादांना मिळत असतील, अधिक 6 जागा इतर मिळत असतील, तर अजितदादा त्या 9 जागांमध्ये किंवा 8 जागांमध्ये समाधानी असू शकतात. एकनाथ शिंदेंची गोष्ट तीच आहे. त्यांचे 13 खासदार आहेत. 13 मध्ये 1 वाढवून दिला आणि 14 अधिक 8 अशी 22 जागांची वाटणी झाली तरीही चालू शकेल. पण मिशन 45 अशी जे भाजपची भाषा गेल्या 1.5 वर्षापासून चालू होती, तिथून पहिल्यांदा भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता पहिल्यांदाच 26 वर आलेला आहे. भाजप 45 जागा लढवणार, जिंकणार असेल तर मग मित्रपक्ष असलेली शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्या वाट्याला काय येणार, हे प्रश्न वारंवार विचारले गेले. आणि त्यातून असं भासवलं गेलं की जागा वाटपावरून महायुतीमध्ये 3 पक्षात रणकंदन मारणार आहे. पण देवेंद्र फडणवीस यांची भाषा ऐकली तर एक गोष्ट स्पष्ट होते की जागा वाटप हे कुठलाही गाजावाजा न होता ऑलरेडी सुरू झालेला आहे. त्याच्यावर सर्वोच्च 3 नेत्यांमध्ये सल्लामसलत, विचारविनिमय, देवाणघेवाण सुरू झालेली आहे. आणि ती देवाणघेवाण नुसती आकड्यापुरती नाही की 26 अधिक 22 किंवा 26 अधिक 14 अधिक 8, 26 अधिक 11 अधिक 11 असा आकड्यांचं वाटप नाही आहे. एक गोष्ट साधी सरळ आहे की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या 3 लोकांच्या महायुतीमध्ये कुठले मतदारसंघ कोणासाठी वजनदार आहेत आणि कुठल्या मतदारसंघात महायुतीतल्या कुठल्या पक्षाला सहजगत्या विजय मिळवणं शक्य आहे, याचा सुद्धा अभ्यास, सर्वे, चाचणी यापूर्वीच झालेली आहे. ती झालेली नसती तर देवेंद्र फडणवीस उडत उडत बोलल्यासारखं 26 जागा भाजप लढवेल आणि 22 मित्रपक्षांना अशी भाषा बोलले नसते. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की राजकारण कसं गंभीरपणे खेळावं आणि ते गंभीरपणे खेळताना किती सावध असावं याचं मूर्तिमंत रूप म्हणून आपण देवेंद्र फडणवीसांकडे बघू शकतो. आणि म्हणूनच मी हा विषय केला. एक ओझरती बातमी आली, त्याच्यावर फारशी चर्चा झाली नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी 26 जागा भाजप लढवेल असं सांगितलं आणि 22 जागा मित्रपक्षांना ही जागा वाटपसुद्धा जाहीर केलं. आणि दुसरीकडे बघा की 1 सप्टेंबरला जाहीर करण्यात आलं होतं की सगळ्या देशाच्या वेगवेगळ्या राज्यातल्या इंडिया आघाडीच्या पक्षांनी आपापलं जागा वाटप सप्टेंबर अखेरपर्यंत उरकलं पाहिजे. अशी कुठलीही डेडलाईन महायुतीतल्या पक्षांसाठी जाहीर करण्यात आली नव्हती.
पण बघता बघता आणि चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी 26+22 असं जागा वाटप जाहीर करून टाकलेलं आहे. मला आठवतं त्यापूर्वी जेव्हा अजितदादा इकडे आलेले नव्हते आणि महाविकास आघाडीमध्ये होते, तेव्हा वंचित बहुजन आघाडीसुद्धा महाविकास आघाडीत येणार, त्यांची शिवसेनेची जवळीक झालेली आहे असं जेव्हा चाललं होतं, तेव्हा तिथे बसलेल्या अजितदादांनी जाहीररित्या एक निवेदन केलं होतं, स्पष्ट केलं होतं की महाविकास आघाडीत जे 3 पक्ष आहेत त्या 3 पक्षापलीकडे चौथ्या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळणार नाही. हां, महाविकास आघाडीत जे 3 पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, त्यापैकी 3 पैकी कुठल्याही पक्षाचे इतर मित्रपक्ष असतील तर आपल्या वाट्याला आघाडीतून आलेल्या जागांमधून आपल्या मित्रपक्षांना जागा द्याव्यात असं स्पष्टीकरण अजितदादांनी महाविकास आघाडीत असताना 1 वर्षापूर्वी केलेलं होतं. तेव्हापासून जागा वाटपावरून भांडणं चालू होते. ते अजितदादा आता महाविकास आघाडीतून बाहेर पडलेत, महायुतीत आलेत. सप्टेंबरमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप संपवायचं होतं. सप्टेंबर संपला, ऑक्टोबर संपला आणि मी बोलतोय ती तारीख 25 आहे, 26 आहे आणि तरीही महाविकास आघाडीचं राज्यातलं जागा वाटप झालेलं नाही. हां, आपल्याला 19 जागा पाहिजेत, आपल्याला 22 जागा पाहिजेत असे दावे काँग्रेस, उद्धव गट किंवा पवार सुळे गट यांच्याकडून चालू आहे. पण कुठल्या जागा कोणाला, त्या कशा निवडून येतील, त्या किती निवडून आणायच्या या दृष्टीने कुठलीही हालचाल नाही. आपल्याला अधिकाधिक जागा पाहिजेत यासाठी प्रत्येक पक्षाचा आटापिटा चालू आहे, दावे चालू आहेत, प्रतिदावे चालू आहेत. पण ज्या जागा आपल्या वाट्याला येतील त्या निवडून कशा आणायच्या या दृष्टीने मात्र महाविकास आघाडीतला कुठलाही पक्ष काम करताना दिसत नाही, इंडिया आघाडीतला कुठलाही पक्ष काम करताना दिसत नाही. पण दुसरीकडे याविषयी पक्षांतर्गत किंवा आघाडी अंतर्गत, युती अंतर्गत चर्चाही न करता देवेंद्र फडणवीस जर म्हणतात की 26 जागा भाजप लढवणार, याचा अर्थ शिंदे आणि अजितदादा यांच्याकडून त्या 26 भाजपच्या जागांवर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि नुसतं आकड्यावर शिक्कामोर्तब नाही आहे. आम्ही आमच्या 26 जागा आम्हाला द्या, आम्ही 26च्या 26 निवडून आणू शकतो हा आत्मविश्वास भाजपकडे असणार आणि त्याच जागा निर्विवादपणे भाजपला देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याकडून संमती देवेंद्र फडणवीसांनी मिळवलेली आहे. पण ती सुद्धा एकत्रित जाहीर करायची तर आपण एकटं बोलणं बरोबर नाही, म्हणून त्यांनी एक सावधपणाची पुस्ती जोडलेली आहे की तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब होईल कोणाला किती जागा. पण भाजप 26 जागा हे जे देवेंद्र फडणवीसांचं विधान किंवा वक्तव्य आहे हे अत्यंत सूचक आहे. त्याचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे की ऑलरेडी हा विषय निकालात निघालेला आहे. एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत यांनी या विषयात चकार शब्द कुठे उच्चारलेला नाही, पण त्या तिन्ही नेत्यांमध्ये याविषयी एकमत झालेलं आहे. किंबहुना कुठले मतदारसंघ याविषयी सुद्धा एकमत झालेलं आहे. एखाद दुसरा मतदारसंघ इकडचा तिकडे होऊ शकतो, एखाद दुसरा आकडा वर खाली होऊ शकतो. पण भाजप 48 पैकी 26 किंवा एखाद दुसरी जास्त जागा लढवणार हे गृहीत आहे, हे गृहीत आहे. आणि दुसरीकडे निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर व्हायला अवघा 2 महिन्याचा अवधी राहिला आहे, तरी आढावे चालू आहेत. आणि कुठेही गाजावाजा न करता महायुतीने लोकसभेचं जागा वाटप संपवलं सुद्धा आहे. पण बाहेर माध्यमांना त्याचा सुगावा सुद्धा लागू दिलेला नाही. याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो, याचा अर्थ सरळ आहे.
अचानक उठून अजितदादा आजारपणातून उठले असताना अमित शहाना भेटायला गेले होते, आठवतं तुम्हाला? हां, ते कशाला गेले असतील याचा आता या बातमीच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अंदाज बांधा. पण एक गोष्ट साफ आहे की महायुतीने लोकसभेसाठी जागा वाटप उरकलेलं आहे. याविषयी ज्यांना राजकारण समजून घ्यायचं आहे त्यांनी निश्चिंत राहावं. देवेंद्र फडणवीसांचं एक एक वक्तव्य असतं ते काळजीपूर्वक ऐकावं, वाचावं, समजून घ्यावं, तर तुम्हाला कळेल की मी काय म्हणतोय. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.